हॅलो नमस्कार राम राम मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आपल्या वनश्री विला ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. खूप दिवस झाले तुमच्याशी काही शेअर केलेलं नाही आहे. हा व्हिडिओ पण खूप आधी शूट करून ठेवला, पण मध्येच हॉस्पिटलची गडबड, पावसाचं थैमान आणि पुन्हा थोडीशी आता दिवाळीची पण साफसफाई काढलेली आहे. या सगळ्या गडबडीमुळे एडिटिंग वगैरे काही जमत नव्हतं. पण आज ठरवलंच की दिवाळीपूर्वी एकतरी व्हिडिओ आपण पोस्ट करूया. हे जे आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, महाराष्ट्रात पावसाने काय कहर केलेला आहे आणि त्याचा शेतकरी बांधवांना कसा फटका बसलेला आहे. आम्ही आमच्या शेतात जाण्यासाठी रोज प्रयत्न करायचो, पण रोज पाऊस सुरू व्हायचा, त्याच्यामुळे इच्छा असून पण ते शक्य होत नव्हतं. तर आता जरा 2 दिवसापासून पावसाने बरी उघडीप दिलेली होती आणि छान ऊनही पडायला लागलं होतं. म्हटलं चला आता पहिलं शेताला भेट देऊया. आमच्या शेतापासून अर्धा किलोमीटर पुढे हे गिरणा नदी आहे आणि आम्ही असं ठरवलं की चला म्हटलं नदीला पाणी किती वाढलं आहे वगैरे ते आधी बघून येऊया. तर आता आम्ही इथे बघा पुलावर गाडी उभी करून तिचा नजारा बघत आहोत. तर इथे बऱ्यापैकी नदीचं फ्लो पाण्याचा वाढलेला होता. तर मंडळी, या काही दशकांपासून महापुराचं प्रमाण फार वाढलं आहे आणि याचं सरळसोट कारण अतिवृष्टी हे दिलं जातं. पण मग ठिकठिकाणी आपण बांधलेले धरणं, नदीला केलेला अटकाव, हे सगळं करूनही महापूर का येतो आहे? तर या गोष्टीचा केला आहे का कधी विचार? तर आपलं काय चुकतंय हे पुनर्विचार करण्याची वेळ आलेली आहे मंडळी. आता ढगफुटी सदृश धो धो पाऊस पडतो आणि शेताच्या शेतं वाहून नेतो. आणि हे असंच जर वारंवार होत राहिलं तर हे सगळं खूप अवघड होऊन बसणार आहे. नदीचे प्रवाह ठिकठिकाणी अडवले जाणे, वळवले जाणे आपल्या सोयीसाठी, हे सगळं असं निसर्गाच्या विरोधात जाणं कितपत योग्य वाटतं मंडळी तुम्हाला? पूर्वी जेव्हा आम्ही लहान होतो ना, तेव्हा 12 नद्या व्हायच्या. आणि मग या नद्यांच्या काठावर सगळी जैवविविधता हो पण हो असायची. हो हो आम्हाला अजून आठवतं, आम्ही नदीवर जायचो पाणी भरायला. तर आता इथे आम्ही शेताकडे जायला निघालो आहोत. इथे रस्त्यात आमच्या शेताच्या पलीकडे हे एक फार्म हाऊस आहे. त्यांचं कदाचित गेट उघडं राहिलं असेल म्हणून हे राजहंस बाहेर येऊन लागले बघा रस्त्यावर. आणि रस्त्याने खूप वाहनं ये जा करत आहेत, त्याच्यामुळे मग आम्ही थोडी गाडी थांबवून घेतली त्यांच्याजवळ. तेवढ्यात मग त्यांची केअरटेकर पण बाहेर आली त्यांना मध्ये घेऊन जायला. त्यांना अडवलं ना, त्याच्यामुळे संधी मिळाली तर ते रस्त्यावर येऊन बसले. पक्षी का? पक्षी. म्हणजे त्यांनी काय निषेध नोंदवला का? मग तसंच ते पण महापुराचं पण असेल कदाचित. नद्या पण शेतात यायला लागल्या आता. तर आता मंडळी इथे आम्ही शेतात आलो आहोत आमच्या. तर आता बघू इथे पाण्याची काय परिस्थिती आहे. नाही बा, इकडे हा बाबा उंच आहे म्हणून तर नारळापासून बघा किती पाणी वाहत आहे. आपली विहीर पण भरून आले, ते पण खराब झाले, येर व्हायला लागले, पाणी शेतात. पहिलं तेवढं मोठं झालं आता. एक तास खराब होऊन चाललंय पाण्यामुळे. मंडळी इथे बघू शकता, ही आमची विहीर ओव्हरफ्लो झालेली आहे आणि उताराच्या दिशेने वाहून पण राहिलंय पाणी. पुढे नका जा बर का, पाणी वाहतंय, पाय पसता. नाही, धसू शकते बरं का जमीन. हो, पुढे काही जाऊ नये, डेंजर आहे. डायरेक्ट त्या बांधापर्यंत पाणी असं वाट, म्हणजे आता कळत नाही नवीन माणसाला की इथे विहीर नाही, वावर राहिलं तिकडे. हो का? म्हणून सांगितलं पाणी असेल खूप. काय नाही, मेरी पाणी इकडे सर, पुढे सर. हा काय वनश्री.
हे चांगलं आहे, हे पण चांगलं आहे मस्त. ते दगड होते ठेवून. हा मागच्या वेळेस ठेवून गेलो होतो ना आम्ही ठेवलो. इथे पण एक होतं त्या खोडाजवळ कुठेतरी. कुठे गेलं काय माहिती. त्याला कमी पाणी लागतं. कमी नाही ते असतं बघ. बुडालाच पाणी आहे ना 24 विषारी मुंग्या. विषारी मुंग्या ना ते काही सापडत नाही बरं का. हा ना, एक कुठे गेलं काय माहिती. हा हे पण चांगलं आहे का. मोठं. देवडांगरची पाहणी करून झाल्यावर मी जरा आमचा जो रस्ता आहे त्याच्या समोरचं जे शेत आहे तिकडे थोडंसं कॅमेरा फिरवला तर अगदी पाण्याचा ओळच वाहतोय. म्हणजे बघून अगदी शॉकिंगच होतं आहे सगळं, की जिथे अगदी कोरडा रस्ता त्यांचा जाण्या येण्याचा तिथे आता अक्षरशः पाण्याचं धार लागलेली होती. पाणी वाहत होतं झऱ्याचं, ह्याच्यासारखं ओळासारखं पाणी वाहत होतं. आणि हे एक तुकडं तर त्यांचं अगदी पूर्ण पाण्यात, पाण्यात शेत आहे की शेतात पाणी आहे असं वाटत होतं. इथे शंकरच्या शेतात पण बघा किती पाणी साचलेलं आहे. आम्ही तिथे लावलेली हळद पण पुरती पाण्यात बुडालेली आहे. तर आता हे कंद हळदीचे राहतील की सडतील काय माहिती. पुढच्या वर्षी जास्त हळद लागवड करता यावी म्हणून यावेळेस बेनं बनवायचं होतं. इथे बघा हे शंकरचं मक्याच्या शेतात कसं पाणी साचलंय आणि मक्याची काय अवस्था झालेली आहे. गाईसाठी त्यांना हा मका चारा म्हणून पण काढता येत नाहीये, शेतात इतकं पाणी झालेलं आहे. अशा वातावरणात पशुधनाची पण जरा जास्तच काळजी घ्यावी लागते, कारण तेही आजारांना लवकरच बळी पडतात. आता इथे आम्ही आमच्या शेताकडे चाललो आहोत. घ्या पाणी, जा थोडं पुढं. थोडं पुढं जा, भरपूर पाणी. आमच्या कांदे पण गेले, सगळंच गेलं. कांदे ते एवढं हे बघा, हे पाणी डायरेक्ट असं 5 वावरात जाऊ राहिलं. ऐन दसरा दिवाळीच्या तोंडावर शेतकरी बांधवावर मोठं बिकट संकट येऊन पोचलेलं आहे. आणि सरकारने काय ते हेक्टरी पर हेक्टर मदत काहीतरी जाहीर केलेली आहे. तर आता हे बिचाऱ्यांचे आता कोणाचं काही गुंठे शेती, एकरभर, फार तर 2 एकर 3 एकर असे असताना यांचं हेक्टर मधलं ते आकडा यांच्यापर्यंत पोचत आणि त्याला इतके निकष लावून ठेवलेले असतात आणखी, तर मदत किती पोचते शेतकऱ्यापर्यंत? काहीच नाही. त्याचं झालेलं नुकसान आणि मिळालेली मदत याचा कुठे ताळमेळ बसतो का? नाही बसत. नाही बस. तर आता यावर ते गाळून देतात. ते गाळणीत काहीच राहत नाही वरती. तेच ना, निकषच इतके लावलेले. एकतर मग ते सरसकट कर्जमाफी, त्याच्यावरही कोणी अजून काही भाष्य करत नाही. सरसकट मदत द्यावी. दानशूर लोकांनी पुढे आलं पाहिजे. हे मोठे मोठे मंदिरं, धर्मदाय संस्था, नाहीतरी तो जो पैसा असतो तो लोकांचाच असतो, तो संकटासाठी जमा झालेला असतो. तर शेतकऱ्यांच्या पाठीशी सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे, म्हणजे त्याला उभारी येईल, परत उभं राहिलं. नाही, नुकसान भरपाई मिळण्यासाठी काय काय कागदपत्र लागतील याची आता इथे चर्चा सुरू आहे. यंदा वल्ला दुष्काळ
तू काय चक्रांना चालला का? रोज चक्रांना जातो. काल परवा पण गेला होता. काल परवा येत बाबांची पूजा नाही झाली वाटतं अजून. आणि आता या पाळीमध्ये असे मच्छर होऊन जायले शेतात बी. गोधडी गादी सगळं दिलं, पण रात्रभर काय तर 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 चावायचं. मला काही कल्पना बी नाही. नाशिकला गेली होती मी एकदा माझ्या चुलत भावाकडे. तिथे मुक्काम करायची वेळ आली, खूप वर्षापूर्वीची खूप गोष्ट आहे. वर्षापूर्वी. मग मी दादांना विचारलं, ते पिसवा असतात ते दिसत नाही, तर 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 चावतात. जा हा. बोला. कोण मी हं. कोपणे जांगा जसं पिसा असतात. ते काय करायचं, मधून मधून ना त्यांचं जे घर आहे ना त्याच्यामध्ये राख हे द्यायची, अशी फवारून द्यायची, त्याच्या लागून द्यायची, शिंपडून द्यायची राख. नाही जुने लावले होते ना. राखेत ना पिसवा मरून जातात. इथं हो तो बाजार येत नाही का, मॅडमला म्हणत नाही का गोळ्या त्याच्या घरी आहे का? तो असेलच मग आज तिथे. मग तो भेटला आम्हाला रस्त्यात, होताच उभा. तो नाही काही बोलत भावना पुढे एक शब्द नाही. 5-7चा पार भरून घेतला. ते कामवाले माणसं आहेत ना, त्यांना जेवण होतं काही. आता त्यांच्या आधी मग पार भरून घेतली, मग त्यांना जेवण बिवण करून त्या कामावर समजायचे घरी. मग पाळ भरून घेतली म्हणजे ते चक्रपूजा मांडून घेतली. चक्रपूजा मांडून हा. चला तर मंडळी, आता व्हिडिओ इथेच थांबवतो. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओत नवीन माहिती घेऊन. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.